नमस्कार. आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मागच्या वेळेला मी मार्केटमध्ये माठ खरेदी केला होता पोपटीसाठी. तो ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. पोपटी काय प्रकार असतो, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, ती कशी बनवल्या जाते. तर आज आपली रेसिपी होणार आहे इथे पोपटीची. तर मी आता लगेच पोपटीच्या तयारीला लागते. पोपटीमध्ये टाकण्यासाठी 2 किलो चिकन इथे घेतलेलं आहे. चिकनला मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे मसाले बघूया. मॅरिनेशन करण्यासाठी इथे वाटण तयार आहे. इथे चिकनला आपण मसाले लावून घेतोय. अर्धा चमचा इथे हिंग घेतला. अर्धा चमचा हळद. 2 चमचे इथे घेणार आहे रस्सा भाजीचा मसाला. चवीनुसार इथे मीठ घेणार आहे. हे सर्व मसाले व्यवस्थित या चिकनला इथे लावून घ्यायचे. इथे चिकनला मसाले लावून झालेले आहे. 1 तासभर आपल्याला मॅरिनेट करायला बाजूला ठेवायचंय. पोपटी बनवण्यासाठी आपण हा माठ आणलेला आहे. इथे पोपटीसाठी लागणारं साहित्य बघा. इथे मी काही मटारच्या शेंगा घेतलेल्या आहेत. इथे ह्या वालाच्या शेंगा आहेत. 2 प्रकारच्या शेंगा इथे घेतलेल्या आहेत. तर हा एक जाड्या दाण्यावाला वाल असतो आणि हा एक वाल आहे. 2 प्रकारच्या शेंगा इथे वापरणार आहे. आणि इथे थोडेसे आपले चण्याचे, ओले चण्यांचे घाटे आहेत. हे मका इथे घेणार आहे. इथे आपलं रताळे घेतलेली आहेत. बटाटे इथे घेतलेली आहेत थोडीशी. आणि 2 किलो इथे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे. कमीत कमी 1 तास ह्याला आपण सर्व मसाले लावून ठेवलेले होते. तर आपल्याला हे सर्व साहित्य ह्या माठामध्ये व्यवस्थित टाकायचं आहे. हा माठ आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे. तर तो माठ आपण आता कसा भरणार आहोत ते आपण इथे बघणार आहोत. तर ह्या माठामध्ये आपण ह्या भांबुर्डीचा पाल्याचा वापर करणार आहे. यामुळे या सर्व साहित्याला एक प्रकारचं छान वासही येतो आणि व्यवस्थित हे आपण ह्याच्यामध्ये भाजल्या जातं. इथे कुठल्याही तेलाचा वापर आपण करत नाहीये, तरी सुद्धा हे चव ह्याच्यामध्ये उतरते आपल्या साहित्यामध्ये. तर या माठामध्ये ह्या पाल्याचा उपयोग केला जातो. आणि आपल्याला इथे मॅरिनेट केलेल्या चिकनचे पुड्या बांधायच्या आहेत. तर त्यासाठी आपण इथे केळीच्या पानांचा वापर करणार आहे. शकता मी केळीचे पानं आणलेली आहेत. तर हे आपल्याला इथे मॅरिनेट केलेले पीस घालून आणि व्यवस्थित आपल्याला ह्या पुड्या पॅक करायच्या आहेत. आणि नंतर आपण या माठामध्ये इथे सर्व साहित्य लावून घेणार आहे. इथे अंडी पण मी काही घेतलेली आहे. जाडं मिठाचा इथे वापर करणार आहे आणि इथे ओवा सुद्धा थोडासा घेतलेला आहे. तर आपण आता इथे हे बनवायला सुरुवात करूया. मॅरिनेट केलेलं चिकन आपण हे मोठे पीस असतील तर तुम्ही एक एक घेऊ शकता. मीडियम साईजचे असेल तर तुम्ही 2-2 पीस इथे हे व्यवस्थित आपण या पानामध्ये लपेटून घ्यायचे. धाग्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या पुड्या पॅक करायच्या आहेत. अशा सर्व चिकनच्या आपल्याला या पुड्या करून घ्यायच्या आहेत.
बरेच लोक नॉनव्हेज खात नाहीत, त्यांच्यासाठी आपण व्हेज पोपटी बनवू शकतो. बटाटे, शेंगा, राताळी, मका हे साहित्य वापरून आपण इथे व्हेज पोपटी बनवू. चिकन सोडून तुम्ही बाकी सर्व साहित्य घेऊन इथे व्हेज पोपटी करू शकता. आपल्या इथे पूर्ण पुड्या भरून झालेल्या आहेत, पॅक केलेल्या आहेत सर्व पुड्या या प्रकारे. आता आपल्याला इथे माठामध्ये सर्व साहित्य लावायला सुरुवात करायची आहे. ते भांबरुडीचा पाला मी सर्वात आधी इथे खाली बुडाशी थोडासा घालते. ह्यामध्ये थोडंसं जाडं मीठ आहे ते टाकायचंय, थोडासा ओवा. इथे आपल्याला या पुड्या लावायच्या आहेत. सर्व बाजूने आपल्याला पुड्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत. एक थर आपल्या या पुड्यांचा झालेला आहे. इथे परत आपल्याला थोडासा पाला घालायचा आहे. इथे आपल्याला शेंगा घालून घ्यायच्या आहेत. शेंगा सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला लावायच्या आहेत त्या. परत एक थर आपला मिठाचा. परत आपल्याला थोडासा ओवा घ्यायचा आहे. थोडासा पाला आपल्याला परत या शेंगांवरती लावायचा आहे. इथे आपल्याला बटाटे लावून घ्यायचे आहेत. मका, राताळी आपण इथे लावतोय. इथे थोडंसं परत आपल्याला मीठ घालायचं, थोडासा ओवा. इथे परत आपल्याला थोडासा पाला लावायचा आहे. इथे आपल्याला परत हे चिकनच्या पुड्या ठेवून घ्यायच्या. इथे आपल्याला शेंगा घालून घ्यायच्या आहेत. 2 प्रकारच्या शेंगा आहेत. आपण या शेंगांचा पहिला थर दिलेला आहे. इथे आपल्याला हे ओले हरभऱ्यांचे जे घाटे आहेत ते घालून घ्यायचे. इथे आपल्याला परत मीठ टाकायचंय. थोडासा ओवा. इथे आपल्याला परत थोडासा पाला घालायचा आहे याच्या वरती. इथे आपल्याला आता मटार टाकून घ्यायचे, मटारच्या शेंगा. इथे परत थोडंसं मीठ, थोडासा इथे ओवा. आपल्याला इथे आता व्यवस्थित अंडे लावून घ्यायचे आहेत. आपली पोपटी माठामध्ये व्यवस्थित आपण एकावर एक थर लावून इथे भरलेली आहे. यावरती आपल्याला आता माठाचं तोंड पूर्ण पॅक करायचं आहे. त्यासाठी इथे आपल्याला व्यवस्थित परत हा पाला पॅक करून याच्यामध्ये लावायचा आहे.
इथे आपले पोपटीचा माठ व्यवस्थित आपण थरावर थर देऊन इथे भरलेला आहे आणि माठाचं तोंड आपण या भांबरुडीच्या पाल्याने व्यवस्थित पॅक केलेलं आहे. तर आता आपल्याला हे सर्व साहित्य माठासकट कसं भाजायचं आहे ते आपण बघणार आहोत. हा माठ आपल्याला आता आगेखाली ठेवायचा आहे. आगेमुळे ह्या माठामध्ये आपण जे मीठ घातलेलं आहे तर मीठ आणि ह्या भांबरुडीच्या पाल्याला पाणी सुटतं आणि हे सर्व साहित्य आपल्या इथे शिजल्या जातं. बिना तेलाचं हे सर्व साहित्य अतिशय टेस्टी तयार होतं. तर आता आपण हा माठ आगेखाली भाजण्यासाठी घेऊन जाते. इथे आपण पोपटी भाजण्यासाठी हे असं सर्व काड्या इथे बारीक करून व्यवस्थित साईडने लावलेलं आहे. आता आपल्याला इथे मटकं ठेवायचं आहे आणि मटकं आपल्याला सगळीकडनं मटक्याच्या बाजूनी काठ्या लावायच्या आहे. तर आता आपण इथे मटकं हे ठेवून घेऊ. ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे मटकं संपूर्ण झाकून टाकायचं आहे. सगळीकडनं आपल्याला इथे काड्या लावायच्या आहेत. हे मटकं उपडं पण ठेवतात आणि सरळही तुम्ही ठेवू शकता. या मटक्यावरती आपल्याला थोडासा आपला भांबुर्डीचा पाला ठेवायचा आहे. आपण तोंड पॅक केलेला आहे तरी सुद्धा आपण थोडासा पाला याच्यावरती ठेवलेला आहे. हे संपूर्ण मटकं आपल्याला काड्याने झाकून टाकायचं आहे. दिसत नाही आपण सर्व बाजूनी इथे काठ्या लावून घेतलेल्या आहे. आपल्याला आता ह्याला पेटवायचंय. इथे आपल्याला अर्धा तास ही आग अशीच जळत ठेवायची आहे. थोडीशी आग कमी झाली की त्याच्यावरती आपल्याला काड्या टाकत राहायचे. आता किती वाजले मग? किती वाजेपर्यंत आपल्याला 7 किती? नाही ते 5 मिनिटं हे आगीतच ठेवणार आहे ना आपण. ते एकदम तर काही उचलता येत नाही ना आपल्याला ते. लांब 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 कशाला गेली इकडे? आपल्या जेवढ्या ना आपण काठ्या तेवढ्या बरोबर आपल्या तेवढ्या वेळापुरतं पुरले इथे व्यवस्थित. पण ते व्यवस्थित पुरले अगदी. इथे आपली पोपटी तयार झालेली आहे. अर्धा तास याच्यावरती सतत आग लावलेली होती. अर्ध्या तासानंतर आग थांबवली आणि त्याच विस्तवावरती 10 मिनिटं आपण हे मटकं असंच ठेवलेलं होतं. आपण 10 मिनिटं विस्तवावरती ठेवलेला होता. त्यानंतर आपण हा माठ घरात आणलेला आहे. तरी खूप गरम आहे. ह्यातल्या तुम्ही वाफा निघतात हे बघा. यातलं साहित्य आपण यातला हा पाला आपण अगोदर बाजूला काढलेला आहे. हा थोडस चमच्याने करते. वाफेमुळे एकही थेंब आपलं पाणी नव्हतं तरी सुद्धा या भांबरुडीच्या पाल्याने आणि मिठामुळे आपल्या या सर्व ह्याला माठामध्ये खूप सारं पाणी सुटलेलं आहे. शिजलेत ना मस्त. हो एकदम छान शिजलेले. दीदी जरासं खाऊन बघ.
प्रॉपर शिजल्यासारखं तर वाटतंय मला. ज्युसी जास्त झालाय पण ह्यावेळी. नेहमी दरवर्षी करतो पण ह्यावेळेस ज्युसी लागते जास्त. असं पोपटी आम्ही दरवर्षी लावतो. आता ही म्हणाली तसं ते जरा पीस अजून खायला मग. आम्ही पोपटी दरवर्षीच लावतो. पण ह्या वेळेला सरळ मटकं ठेवून बघूया की काय शिजण्यामध्ये काय फरक होतो. ठेवल्या जातं. कसं आहे, आम्ही दरवर्षी पोपटी लावतो. हा माठ आहे ना आगेवरती उलटा ठेवतो आणि अशीच इथली पारंपरिक पद्धत सुद्धा आहे. बऱ्याच युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आम्ही असं पाहिलं की बऱ्याच जणांनी असं माठ ठेवलेलं आहे आगेमध्ये. तर आम्हाला एक क्युरिओसिटी होती, म्हणजे मम्मीला होती. तर म्हटलं ह्यावेळी आपण असं उभं ठेवून बघूया आगेमध्ये की काय होतंय. तर हे जास्त छान झालं कारण की मे बी म्हणजे कदाचित असं होत असेल की आपण माठ जेव्हा उलटा ठेवतो, आपण किती पानांनी कव्हर करतो तो माठ, पण कदाचित असं होत असेल की ते जे काही सुटलेलं पाणी आहे मिठानी आणि पाण्यामुळे सुटतं ना, ते कदाचित बाहेर जात असेल. त्यामुळे असे पीस थोडे ड्राय लागतात खाताना. ह्यातून आज पाणी जायला चान्स नव्हता. माठ असा ठेवल्यामुळे कदाचित पाणी आतमध्येच राहिलं आणि ते खूप ज्युसी झालं. सो म्हणजे आपल्याला जो काही प्रश्न पडला की उभा ठेवल्यावर काय किंवा उलटा ठेवल्यावर काय, तर असं काही नाहीये. म्हणजे उलटी ठेवल्यावर सुद्धा ते पीस तेवढेच टेस्टी होतात, पण थोडेसे ड्राय वाटतात. आणि आता खूप ज्युसी झालेत. सो दोन्ही बटाटा पण आपण कापून नाही टाकला, अख्खे टाकले. पण हे बघ शिजला प्रॉपर. तू खाऊन बघ. मीठ खरोखर एकदम, मीठ आणि ओवा परफेक्ट, एकदम छान फ्लेवर उतरलेला आहे. आता सगळे समोर आहेत आणि आमच्याकडे बघतायत. आम्हाला कधी देतात आणि व्हिडिओ थांबवतात. अंडी पण हे बघ प्रॉपर शिजलेली आहे त्यातली. मीठ पण एकदम परफेक्ट झालं. सो फायनली आमची या वर्षीची पोपटी सुद्धा सक्सेसफुल झाली आहे आणि आम्हाला हा नवीन उभा माठ ठेवल्यानंतर काय प्रकार होतो किंवा काय चेंजेस होतात त्या पोपटीमध्ये ते समजले. तुम्ही पोपटी करून बघा. सो पोपटी आमची छान झाली आणि आता सगळे खाण्यासाठी वाट बघतात कारण हे गरम गरमच खूप छान लागतं खायला. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. तू पण बाय कर. बाय बाय. खाण्यामध्ये मग्न झालीस. बाय.